शहरासह जिल्ह्यात पुन्हा धो पाऊस बरसू लागलाय. परिणामी यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी मंगळवारी रात्री तिसऱ्यांदा पात्राबाहेर पडली. नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 3 फुटांची वाढ होऊन रात्री 12 पर्यंत पंचगंगेचं पाणी हे 29 फुटावर पोहोचलंय. गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू असल्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय. जिल्ह्यामध्ये 2 ते 4 दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे. इथे महत्त्वाची बाब आपल्याला लक्षात येते की पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद सुद्धा झालेली आहे. आपण जर बघितलं तर आता मी पंचगंगा घाटावरती आहे. आपण हे दृश्य बघू शकता की मोठ्या प्रमाणावर पावसाने जोरदार सुरुवात केलेली आपल्याला दिसून येत आहे. 3-4 दिवस झालं पाऊस मोठ्या प्रमाणावर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वत्र पडत आहे. आपण जर बघितलं तर गगनबावडा तालुक्यामध्ये आणि राधानगरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. गगनबावडा तालुक्यात जर बघितलं तर 24 तासामध्ये 106.8 मिमी पावसाची नोंद झालेली आहे आणि जिल्ह्यात जर सरासरी आपण जर बघितली तर 34.5 मिमी पावसाची नोंद झालेली आहे. राधानगरी धरण हे 93% भरलेलं आहे. अशातच जर पावसाची रिपरिप आणि पाऊस दररोज जर सुरू राहिला किंवा पावसाचा उघडीप जर मिळाला नाही तर एकंदरीत जर बघायला गेले तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे हे उघडण्यास सुरुवात केली जाईल. त्याचबरोबर पंचगंगेची पाणी पातळी आपण जर बघितलं तर रात्री 12 वाजेपर्यंत 29 फुटावर पाणी पातळी येऊन पोचलेली आहे. म्हणजे 30 फुटावर पाणी पातळी ही येऊन पोचलेली आहे. त्याचबरोबर नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन सुद्धा दिलेले आहे. हातकणंगले तालुक्यामध्ये, शिरोळमध्ये, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाने चांगलाच दमदार हजेरी लावलेली आहे. जर बघितलं तर हातकणंगलेमध्ये आपल्याला सर्वात जास्त पाऊस दिसतो. गगनबावडा आणि राधानगरी या 2 तालुक्यांच्या तुलनेत आपल्याला हातकणंगले या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झालेली आपल्याला दिसून येते. शहरात पावसाची संततधार ही कायमच सुरू आहे. 2-4 दिवसांपासून जो पावसाने थोडीफार उघडीप घेतली होती, आता ती अचानक पावसाचा जोर हा वाढलेला आहे. हवामान खात्याकडून सुद्धा नागरिकांना, नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. कारण की पंचगंगा पाणी पातळी जर बघितली तर तिसऱ्यांदा ही पाणी पातळी पात्राबाहेर आलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर अनेक भागामध्ये पूरजन्य परिस्थिती येण्याचे सुद्धा संकेत प्रशासनाने दिलेले आहेत किंवा असं शक्यता नाकारता येत नाही. कारण की पंचगंगा ही तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे. हे जे आपण दृश्य बघताय ते शिवाजी पुलापासूनचे दृश्य आहेत. काही मंदिर, काही शिखरं जी होती ती आता नाहीशी दिसेनाशी झाली आहेत. पंचगंगा ही पहिल्यांदा पात्राबाहेर गेली, त्यानंतर दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेली. त्यावेळी जर बघितलं तर मंदिराची शिखरे थोडेफार दिसत होते, परंतु आता ही मंदिराची शिखरं आपल्याला दिसेनास झालेत. त्यामुळे कोल्हापूरमध्ये असणे किंवा जिल्ह्यासह मोठ्या प्रमाणावर पावसाची नोंद झालेली आहे आपल्याला दिसून येते. त्यामुळं शासनाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून अशी माहिती मिळते की नागरिकांनी त्याचबरोबर लोकांनी सतर्क राहण्याचं आवाहन दिलेलं आहे. कॅमेरामन सुरेश पाटील सोबत मी साजिद प्रजाते, तरुण भारत, कोल्हापूर.